9वीं कक्षा के मौसी पाठ करती हूँ। भीष्म साहनी। इस पाठ का लेखक मौसी भीष्म साहनी का चित्रपट देख रहे हैं आप। भीष्म साहनी जन्मस्थल पाकिस्तान के रावलपिंडी में इनका जन्म हुआ। भाषाओं के ज्ञान हिंदी, अंग्रेजी, संस्कृत, रूसी, पंजाबी उन्होंने भाषा सीखी है। उपन्यास झरोके, खड़ियाँ, तमस, बसंती उन्होंने उपन्यास लिखा है। कहानी संग्रह भाग्यरेखा, भटकती राख, पहला, वाड़चू, शोभा यात्रा उन्होंने कहानी संग्रह भी किया है। जीवनियाँ उन्होंने लिखी है। भाई बलराज, अपनी बात, नाटक कबीरा, खड़ा, बाजार में माधवी, मुआवजे उन्होंने नाटक भी लिखा है। और पुरस्कार शिरोमणि पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार, सोवियत लैंड नेहरू पुरस्कार उन्होंने भी लिखा है। मौसी पाठ। उसे सब मौसी कहकर पुकारते थे, बच्चे भी और बड़ी उम्र के लोग भी। किसी के घर में बच्चा बीमार होता तो सबसे पहले मौसी को ही बुलाते, और उन्होंने किसी के घर शादी होती तो वहाँ भी सबसे पहले मौसी ही पहुँचती। दिन भर मोहल्ले में कभी एक के घर तो कभी दूसरे घर के और मौसी बेटी नजर आती थी। ಚಿಕ್ಕಮ್ಮ ಅಂತಹ ಒಬ್ಬಳು ಇದ್ದಳು. ಅವಳು ಮಕ್ಕಳನ್ನು ಕರೆದುಕೊಂಡು ಆಟವನ್ನು ಆಡಿಸುತ್ತಿದ್ದಳು ಮತ್ತು ಪ್ರತಿ ಮನೆಯಲ್ಲೂ ತನ್ನದೇ ಆದಂತಹ ಕೆಲಸವನ್ನು ನಿರ್ವಹಿಸುತ್ತಾ ಇದ್ದಳು. उन्होंने दिन भर भी मोहल्ले में भी कभी कभी दिखाई उन्होंने पड़ती थी। दोपहर होते होते मौसी स्कूल के फाटक पर जा पहुंचती। छुट्टी की घंटी बजती और बच्चे भागते हुए बाहर निकलते। कोई लड़का उसके कंधों पर बस्ता डाल देता तो कोई उसके गले में। मोहल्ले के सभी बच्चे उसके साथ हो लेते थे. ಮಧ್ಯಾಹ್ನದ ಹೊತ್ತಿಗೆ ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳು ಶಾಲೆಯಿಂದ ಬಿಟ್ಟ ತಕ್ಷಣ ಮೌಸಿ ಹತ್ರ ಬರ್ತಾಯಿದ್ರು ಮತ್ತು ಅವರು ಚಿಕ್ಕಮ್ಮನ ಜೊತೆಗೆ ನಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾಯಿದ್ರು ಮತ್ತು ಅವಳು ಹೇಳ್ತಕ್ಕಂತಹ ಕತೆಗಳನ್ನು ಕೇಳುತ್ತಿದ್ದರು. मौसी का चित्रपट आप देख रहे हैं ना बच्चों. मौसी कौन थी? ಚಿಕ್ಕಮ್ಮ ಯಾರು? कहाँ से आई थी? ಎಲ್ಲಿಂದ ಬಂದಿದ್ದಳು? कोई नहीं जानता था. ಯಾರಿಗೂ ಗೊತ್ತಿರಲಿಲ್ಲ. यहाँ भी कोई नहीं जानता था कि मौसी कब इस मोहल्ले में आई थी. रोज़ दोपहर डलने पर मौसी नीम के पेड़ तले पहुँच जाती थी. ಹಾಗಾದರೆ ಮಧ್ಯಾಹ್ನದ ಆಗುತ್ತಲೇ ಚಿಕ್ಕಮ್ಮಳು ಬೇವಿನ ಮರದ ಕೆಳಗಡೆ ಕುಳಿತುಕೊಳ್ಳುತ್ತಿದ್ದಳು. ಅಲ್ಲಿಗೆ ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳು ಬಂದು ಸೇರುತ್ತಿದ್ದರು. नीम का पेड़ का मतलब है ಬೇವಿನ ಮರ. वहाँ सभी बच्चे खेला करते थे. मौसी को बच्चों के साथ खेलना, उन्हें कहानियाँ और चुटकुले सुनाना बहुत पसंद था. जब शाम हो जाती और बच्चे खेल कर वहाँ जाते तो मौसी को घेर कर बैठ जाते और उससे कहानियाँ सुनते. आज मुझे जितनी कहानियाँ याद है, तोता तोती की कहानी, काट के घोड़े की कहानी, सुंदर बाई की कहानी, वे सब मैंने मौसी के मुँह से ही सुनी थी. ಹೀಗೆ ಚಿಕ್ಕಮ್ಮಳು ಮಕ್ಕಳನ್ನೆಲ್ಲ ಕರೆದುಕೊಂಡು ಆಟವಾಡುತ್ತಿದ್ದಳು ಮತ್ತು ಅವರಿಗೆ
ಕಥೆಗಳನ್ನು ಹೇಳುತ್ತಿದ್ದಳು. ಅವರು ಹನಿ ಗವನಗಳನ್ನು ಅವರಿಗೆ ಕೇಳಿಸುತ್ತಿದ್ದಳು ಮತ್ತು ಮಕ್ಕಳು ಅವಳನ್ನು ಬಹಳಷ್ಟು ಪ್ರೀತಿಯಿಂದ ನೋಡಿಕೊಳ್ಳುತ್ತಿದ್ದರು. ಅವರಿಗೆ ಯಾವ್ಯಾವ ಕಥೆಗಳನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ಲು ಅಂದರೆ ತೋತಾ ತೋತಿ ಕಿ ಕಹಾನಿ, ಗಿಳಿಗಳ ಕಹಾನಿಯನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ಲು. ಕಾಟ್ ಕೆ ಗೋಡೆ ಕಿ ಕಹಾನಿ, ಸುಂದರ್ ಬಾಯಿ ಕಿ ಕಹಾನಿ, वे सब मैंने मौसी के मुँह से ही सुनती थी. मौसी महिला सा दुपट्टा ओढ़े रहती थी, उसके हर कोने में कुछ बंधा रहता था. किसी कोने में थोड़े से चने, किसी में टिकिया, किसी में दाल फलियाँ. मौसी खोल खोल कर हम सब की हथेली पर थोड़ा रख देती थी. ಚಿಕ್ಕಮ್ಮಳು ಅಲ್ಲಿ ಜಾತ್ರೆಯ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಮಕ್ಕಳನ್ನು ಕರೆದುಕೊಂಡು ಕುಳಿತುಕೊಳ್ತಾ ಇದ್ಲು. ಉಸ್ಕೆ ಹರ್ ಕೋನೆ ಮೇ ಕುಚ್ ಬಂದಾ ರಹತಾ ತಾ, ಅವಳು ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ಲಲ್ಲ ಅಲ್ಲಲ್ಲಿ ಒಂದೊಂದು ಏನಾದರೂ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ಲು. ಕಿಸಿ ಕೋನೆ ಮೇ ತೊಡೆಸೆ ಚನೆ, ಕಡಲೆಕಾಳನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ಲು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಕೊಡಲಿಕ್ಕೆ. ಟಿಕಿಯಾ, ಅದು ಒಂದು ರೀತಿಯಾದಂಥ ಪದಾರ್ಥವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ಲು. ದಾಲ್ ಫಲಿಯಾ ಆಪ್ इसका चित्रपट आप देख रहे हैं. बच्चों के लिए यहाँ खाने में देती थी. उसका चित्रपट आप देख रहे हैं. कोई बच्चा उससे पूछता कि मौसी तुम कहाँ की रहने वाली हो, तो कहती तुम्हारी मोहल्ले की. यहाँ पूछने पर कि तुम कौन हो, उसका जवाब होता तुम्हारी मौसी. कोई पूछता तुम्हारे बेटे बेटियाँ कहाँ है, तो वहाँ अपनी उंगलू से एक एक बच्चे को छू कर कहती यहाँ मेरा बेटा है, यहाँ मेरी बेटी है. ಹೀಗೆ ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳು ನೀನು ಎಲ್ಲಿ ಅವಳು ಅಂತ ಕೇಳಿದಾಗ ಅವಳು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ಲು ನೀವೇ ನನ್ನ ಮಕ್ಕಳು, ನೀವೇ ನನ್ನ ಬಂಧುಗಳು ಅಂತ ಅವರಿಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ಲು. ಮತ್ತು ನೀವೇ ನನ್ನ ಮಗಳು, ನೀವೇ ನನ್ನ ಮಗ ಅಂತ ಮಕ್ಕಳನ್ನು ಕೈ ತೋರಿಸಿ ಹೇಳುತ್ತಾ ಇದ್ದಳು. एक दिन जब स्कूल की छुट्टी हुई, हम लोग बस्ते उठाकर बाहर निकले तो मौसी फाटक पर नहीं मिली. उस दिन बच्चों को कोई लेने नहीं गया. दोपहर को बच्चे खेलने के लिए निकले तो मौसी पेड़ के नीचे भी नहीं थी. सभी ने एक दूसरे से पूछा, पर किसी को मालूम नहीं था कि मौसी कहाँ गई है. ಒಂದು ದಿನ ಸ್ಕೂಲ್ನಲ್ಲಿ ರಜೆ ಕೊಟ್ಟಿತ್ತು. ಆವಾಗ ಮಕ್ಕಳೆಲ್ಲರೂ ಚಿಕ್ಕಮ್ಮನನ್ನು ಹುಡುಕ್ತಾ ಇದ್ರು. ಎಲ್ಲಂದ್ರಲ್ಲಿ ಹುಡುಕಿದ್ರು. फाटक पर उन्होंने देखा नहीं था. तब उन्होंने क्या किया, ढूंढने लगे और दोपहर को बच्चे खेलने के लिए निकले तो मौसी नीम के पेड़ के नीचे भी नहीं थी. इसलिए उनको बहुत एक दूसरे से पूछा, वहाँ भी नहीं थी. मालूम नहीं हुआ कि मौसी कहाँ गई है. कई दिन बीत गए पर मौसी का कुछ पता न चला. कोई कहता मौसी के न रहने से मोहल्ला बड़ा खाली खाली लगता है. पेड़ के नीचे सुना सुना रहता है. ಹೀಗೆ ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು. ಬಹಳಷ್ಟು ದಿನ ಕಳೀತು, ಮೌಸಿಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲಿಯೂ ಸಿಗ್ತಾ ಇಲ್ಲ, ಬೇವಿನ ಮರದ ಕೆಳಗಡೆಯೂ ಸಹಿತ ಕಾಣಸಿಗ್ತಾ ಇಲ್ಲ ಅಂಥೇಳಿ ಎಲ್ಲರೂ ಮಾತಾಡಿಕೊಳ್ಳಲಿಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡಿದರು. एक दिन हम मौसी की खोज में घूम रहे थे, तभी हमें एक मकान के अंदर से ऊंची ऊंची आवाज़ सुनाई दी. हमने टेके तो नहीं ले रखा है मौसी. 20 दिन से तुम यहाँ पड़ी हो, अब तुम किसी दूसरे के घर चली जाओ. इस तरह उन्होंने बच्चे ने ढूंढ रहे थे. एक दिन उसको मिला, मकान के अंदर मौसी दिखाई दी. मौसी को पूछने लगे कि हम कितने दिन से तुम्हें ढूंढ रहे हैं, तुम
नहीं मिल रहे हो क्यों मौसी ಅಂಥೇಳಿ ಅವ್ರನ್ನ ಕೇಳಿದರು. मौसी का नाम सुनकर हम टिटक कर खड़े हो गए. बंद दरवाजे की दरार में से अंदर झांक कर देखा. आंगन में मौसी एक काट पर लेटी थी. ಹೀಗೆ ಆ ದೊಡ್ಡದಾದಂತಹ ಮನೆಯ ಒಳಗಡೆ ನೋಡಿದಾಗ ಚಿಕ್ಕಮ್ಮ ಅಲ್ಲಿಯೇ ಕುಳಿತಿದ್ದಳು ಹಾಗೂ ಅವಳನ್ನು ಮಾತಾಡಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಹೋದರು. बाल उलझे हुए और चेहरा पीला व सूखा था. उसके पास ही खड़ी एक औरत उसे डांटे जा रही थी. तू अपने गांव चली जा. ಹೀಗೆ ಆ ಮನೆಯಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಬ್ಬಳು ಚಿಕ್ಕಮ್ಮನಿಗೆ ಬೈತಾ ಇದ್ಲು ಮತ್ತು ತಲೆ ಕೂದಲುಗಳು ಎಲ್ಲ ಕೆದರಿದ್ದವು, ಮುಖವು ಸಹಿತ ಹಳದಿಯಾಗಿತ್ತು. ಹೀಗೆ ಮೌಸಿಗೆ ಆರಾಮಿರಲಿಲ್ಲ ಅಂತ ಅನಿಸುತ್ತೆ. ಹೀಗೆ ಒಬ್ಬ ಹುಡುಗ ಅವಳನ್ನು पत्ते हच्चिदा. हमें बहुत गुस्सा आया. मैंने घर लौटकर माँ से कहा तो वहाँ बोली बिज्जू की माँ कहाँ तक उसे अपने पास रख सकती है भला. मौसी उनके घर में काम तो करती नहीं. ಹೀಗೆ ಅವಳು ಯಾಕೆ ಅವ್ರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊತಾಳೆ, ಅವಳು ಈಗ ಅವ್ರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಕೆಲಸವನ್ನೇ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ ಅಂಥೇಳಿ ಒಬ್ಬ ಹುಡುಗನ ತಾಯಿ ಅವರಿಗೆ ಹೇಳ್ತಾಳೆ. दूसरे दिन हमारे ಹಾಕಿ ಮ್ಯಾಚ್ ತಾ. ಎರಡನೇ ದಿನ ಮಕ್ಕಳು ಹಾಕಿ ಮ್ಯಾಚನ್ನು ಆಡ್ತಾಯಿದ್ರು. ಆಡಿ ವಾಪಸ್ ಬರ್ತಾಯಿದ್ರು. रास्ते में पुल पड़ता था. हम बातें करते आ रहे थे. एकाएक हमने मौसी को पुल पर बैठी देखा. पास एक छोटी सी गठरी और लाठी रखी थी. मौसी को देखते ही हम सब उसे घेर कर खड़े हो गए. ಹೀಗೆ ಮೌಸಿ ಒಂದು ಫೂಲ್ ಕಟ್ಟಿಯಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಂಡಿದ್ಲು. ಅವಳನ್ನು ನೋಡಿ ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳು ಅವಳನ್ನು ಸುತ್ತುವರೆದರು. तू इतने दिन कहाँ थी मौसी, यहाँ क्यों बैठी हो, एक ने पूछा. ನೀನು ಇಷ್ಟು ದಿನ ಎಲ್ಲಿದ್ದೆ ಚಿಕ್ಕಮ್ಮ, ಎಲ್ಲಿಗೆ ಹೋಗಿದ್ದೆ ಅಂತ ಕೇಳಿದರು. मैं यहाँ से जा रही हूँ बेटा, कहते हुए मौसी की आंखें भर आई. तू तो बीमार थी मौसी, तबीयत कैसी है, बलदेव ने पूछा. ಹೀಗೆ ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳು ಒಂದೊಂದಾಗಿ ಅವಳನ್ನು ಕೇಳಲಿಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡಿದರು. बेटा मैं ठीक हो गई हूँ, देखते नहीं आप पैरों से चलकर यहाँ तक आई हूँ. तू क्यों जा रही है मौसी, तू मत जा. ಹೀಗೆ ಚಿಕ್ಕಮ್ಮಳು ಹೇಳ್ತಾಳೆ, ನಾನು ನನ್ನ ಊರಿಗೆ ವಾಪಸ್ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಮಕ್ಕಳೇ ಅಂತ ಹೇಳಿದ್ಲು. ತದನಂತರ ನೀನು ಯಾಕೆ ಹೋಗುತ್ತಿದ್ದೀಯಾ ಅಂತ ಮಕ್ಕಳು ಅವಳನ್ನು ಕೇಳಿದರು. कुछ देर तक मौसी के साथ बात कर लड़के आगे बढ़ गए, पर थोड़ी दूर जाने पर मुड़क कर देखा तो मौसी पुल पर बैठी रो रही थी. उसके आंसू थम नहीं रहे थे. सहसा सभी लड़के लौट पड़े. ಹೀಗೆ ದೂರದಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಂಡು ಚಿಕ್ಕಮ್ಮ ಅಳಲಿಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡಿದ್ಲು. ಇವಳನ್ನು ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳು ನೋಡಿದರು. ನೋಡಿದ ನಂತರ ಏನಾಯಿತು, हम तुम्हें कहीं नहीं जाने देंगे मौसी, तू हमारे साथ वापस मोहल्ले में चल, सबने एक स्वर में कहा. ಹೀಗೆ ನಾನು ನಿನ್ನನ್ನು ಎಲ್ಲಿಗೂ ಹೋಗಲಿಕ್ಕೆ ಬಿಡಲ್ಲ, ನೀನು ಮತ್ತೆ ನಮ್ಮ ಓಣಿಗೆ ಬಂದು ಬಿಡು ಅಂತ ಹೇಳಿದರು. 2-3 लड़के भागकर सड़क पार गए. जहाँ एक दुकान के सामने काट बिछी थी, वे काट उठा लाए. उस पर उन्होंने मौसी को जबरदस्ती बैठा दिया. साथ में गठरी और लाठी भी रख दी. फिर काट उठाकर सभी बच्चे मोहल्ले के ओर चल दिए. ಹೀಗೆ 2 ದಿನಗಳ ನಂತರ ಅವಳನ್ನು ಬಲವಂತವಾಗಿ ಒಂದು ಮಂಚದ ಮೇಲೆ ಕೂಡಿಸಿದರು ಹಾಗೂ ತದನಂತರ ಆ ಒಂದು ಕೋಲನ್ನು ಮತ್ತು ಅವಳ ಗಂಟನ್ನು ಸಹಿತ ಅದರಲ್ಲಿ ಇರಿಸಿದರು. उन्होंने फिर चल दिए. मौसी को काट पर ले जाने का चित्र आप देख रहे हैं.
काट को हम लोग सीधे नीम के पेड़ के नीचे ले आए. ಹಾಗೆ ಮಂಚವನ್ನು ಎಲ್ಲಿಗೆ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋದ್ರಂದ್ರೆ ಮಕ್ಕಳು ಬೇವಿನ ಮರದ ಕೆಳಗಡೆ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋದರು. ಕನಯ್ಯ भाग कर अपने घर से दरी और तकिया उठा लाया. योगराज अपने घर से एक कटोरा दूध, गोपाल अपने घर से लैंप उठा लाया. बलदेव के पिता डॉक्टर थे. वहाँ अपने पिता को क्लिनिक से खींच लाया. मौसी बीमार है, आप चलकर देखिए. ಹೀಗೆ ಎಲ್ಲರೂ ಒಂದೊಂದನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಬಂದರು. ಒಬ್ಬರು ದಿಂಬನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಬಂದರು. ಇನ್ನೊಬ್ಬನು ಯೋಗರಾಜ್ ಅನ್ನೋ ಹುಡುಗ ಹಾಲನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಬಂದ. ಗೋಪಾಲ್ ಅನ್ನುವಂತಹ ಹುಡುಗ ಲ್ಯಾಂಪನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಬಂದ. ಹೀಗೆ ಬಲದೇವ್ ಅನ್ನುವಂತಹ ಹುಡುಗ ಡಾಕ್ಟರನ್ನು ಕರೆದುಕೊಂಡು ಬಂದ. ಹೀಗೆ ಎಲ್ಲರೂ ಒಂದೊಂದನ್ನು ವಸ್ತುಗಳನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಬಂದರು. ಯಾಕೆಂದರೆ ಚಿಕ್ಕಮ್ಮ ಅನಾರೋಗ್ಯದಿಂದ ಬಳಲುತ್ತಿದ್ದಳು. लड़के आपस में भरी बंदाने लगे कि मौसी के पास रात के पहले पहर में कौन रहेगा और दूसरे पहर में कौन है. अब मैं मर भी जाऊं तो तुम लोगों को छोड़कर कहीं भी नहीं जाऊंगी, कहकर मौसी ने तसल्ली दी. तब जाकर सबको चैन आया. इस तरह मौसी मोहल्ले में लौट आई. बच्चों ने उसे जाने नहीं दिया. फिर तो वह स्वयं भी कहने लगी, अब मैं अपने बच्चों को छोड़कर कहीं नहीं जाऊंगा. ಹೀಗೆ ಮಕ್ಕಳೆಲ್ಲರೂ ತೋರಿಸಿದಂಥ ಪ್ರೀತಿಯನ್ನು ನೋಡಿ ಚಿಕ್ಕಮ್ಮಳು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ, ನಾನು ನಿಮ್ಮನ್ನು ಬಿಟ್ಟು ಎಲ್ಲಿಯೂ ಹೋಗಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದಳು. ಮಕ್ಕಳು ಸಹಿತ ಅವಳನ್ನು ಅವಳನ್ನು ಅಪ್ಪಿಕೊಂಡು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ನಾವು ನಿಮ್ಮನ್ನು ಬಿಟ್ಟು ಎಲ್ಲಿಯೂ ಹೋಗಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದರು. ಹೀಗೆ मौसी और बच्चों के बीच में बहुत प्यार थी. बच्चों के उत्साह को देखकर उनके घर वालों को भी मौसी की चिंता होने लगी. ಹೀಗೆ ಮಕ್ಕಳನ್ನು ನೋಡಿ ಮಕ್ಕಳ ಮನೆಯವರು ಸಹಿತ ಚಿಂತೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡಿದರು. शीघ्र ही मौसी को रहने के लिए जगह मिल गई. हमारे स्कूल में ही हेडमास्टर ने उसे काम पर रख लिया. वही एक कोठरी भी रहने के लिए दे दी. ಹೀಗೆ ಚಿಕ್ಕಮ್ಮಳಿಗೆ ಸ್ಕೂಲಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಕೋಣೆಯಲ್ಲಿ ಇರಲಿಕ್ಕೆ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಮಕ್ಕಳು ಮಾಡಿದರು. ಅಲ್ಲಿಯೇ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಮೌಸಿ ಇರ್ತಾ ಇದ್ಲು. इस बात को बहुत बरस बीत चुके हैं. मौसी अब वही है. अब वहाँ स्कूल की प्याऊ में बैठी बच्चों को पानी पिलाती है. जाड़े के दिनों में स्कूल के आंगन में धूप में बैठ जाती है. बच्चे उसे घेरे रहते हैं. मौसी बच्चों को कहानियाँ सुनाती है. ಹೀಗೆ ಮಕ್ಕಳೆಲ್ಲರೂ ಅವಳನ್ನು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಮತ್ತು ಮಕ್ಕಳು ಅವಳನ್ನು ಪ್ರೀತಿಯಿಂದ ನೋಡ್ಕೊತಾ ಇದ್ದಾರೆ. ಹೀಗೆ ಶಾಲೆಯಲ್ಲೇ ಚಿಕ್ಕಮ್ಮಳು ಕಾಣಸಿಗುತ್ತಾಳೆ. कभी कभी लाठी टेकती हुई मोहल्ले का चक्कर काटती है. सभी घरों में झांक घरवालों का कुशल क्षेम पूछती है. फिर सांझ डले अपनी कोठरी में ಲೌಟ್ ಆತಿ ಹೈ. ಹೀಗೆ ಸಂಜೆ ಹೊತ್ತಿಗೆ ಮತ್ತೆ ಓಣಿಗೆ ಹೋಗಿ ಇರ್ತಕ್ಕಂತಹ ಚಿಕ್ಕಮ್ಮ ಮತ್ತೆ ಸಂಜೆಯ ಹೊತ್ತಿಗೆ ಅದೇ ಸ್ಕೂಲಲ್ಲಿ ಇರ್ತಾಳೆ. ಹೀಗೆ ನಾವು ಮೌಸಿ ಪಾಠವನ್ನು ನೋಡ್ಬೋದು.